पुण्यामध्ये जमतारा, पुण्यात बसून अमेरिकन नागरिकांची फसवणूक। झारखंडमधील जमतारा गाव ऐकून तुम्हाला माहितच असेल। सायबर क्राईमचा अड्डा अशी ओळख असलेल्या याच जमताराची पुनरावृत्ती चक्क विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे। पुण्याच्या खराडीत बसून थेट अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। आलिशान दिसणाऱ्या ऑफिसमधून अमेरिकन नागरिकांना चुना लावला जात होता। कॉल सेंटरच्या नावाने 123 जणांकडून ही लूट सुरू होती। मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी नावाने कॉल सेंटर होतं। अमेरिकेतील 1 लाखाहून अधिक नागरिकांचा डेटा गोळा करण्यात आला। ऑनलाईन शॉपिंगच्या नावाने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। ऑनलाईन खरेदी केलेल्या नागरिकांना खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये अंमली पदार्थ असल्याची बतावणी करण्यात आली। अमेरिकन पोलीस असल्याचं भासवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली। पैसे गिफ्ट वाउचरच्या स्वरूपात स्वीकारून क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करण्यात आलं। क्रिप्टोकरन्सी भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट करून खात्यात पैसे जमा करायचे। अमेरिकन यंत्रणांकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली। त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने पुणे पोलिसांना सूचना दिल्या आणि पुणे पोलिसांनी 200 पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शुक्रवारी रात्री या कॉल सेंटरवर छापा टाकला। कारवाई दरम्यान 62 लॅपटॉप, 41 मोबाईल जप्त करण्यात आले। 123 आरोपींवर गुन्हा दाखल झाला। 123 पैकी 122 आरोपी गुजरातचे आहेत। मुख्य सूत्रधार करण शेखावत गुजरातचा रहिवासी आहे। या कारवाईच्या वेळी इथे या सायबर टोळीचा प्रमुख करण शेखावत हा देखील उपस्थित होता। हे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री पहाटे 2 वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाइम आहे त्या हिशोबाने जे आहे हे काम करत होते आणि आतापर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला 64 लॅपटॉप, 41 मोबाईल फोन, 4 राउटर अशा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमाल मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजनचे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळाले आहे आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे। पुढील तपासमध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात। पुण्यातल्या खर्डी भागात अनेक आयटी कंपन्या आणि कॉल सेंटर्स आहेत, त्यामुळे इथे काही वेगळं सुरू असेल याचा कोणालाही संशय आला नाही। मात्र अमेरिकेतील नागरिकांकडून सायबर अरेस्टच्या तक्रारी वाढू लागल्या। त्यानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाने केलेल्या पडताळणीत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या सायबर फ्रॉडचा पर्दाफाश झाला। सायबर फ्रॉड्सना संघटित गुन्हेगारीचं स्वरूप प्राप्त झालंय। अनेक कथा कहाण्यांचे त्याचबरोबर वेब सिरीजचे हे सायबर फ्रॉड्स विषय बनतायत, इतकी त्यांची व्याप्ती मोठी आहे आणि आता भारतात बसून परदेशातील नागरिकांना ब्लॅकमेल करेपर्यंत या सायबर क्रिमिनलची मजल गेली आहे। जगात आपल्या देशाची विश्वासार्हता जपायची असेल तर अशा सायबर क्रिमिनल्सवरती कडक कारवाई होण्याची गरज आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।